चला आपण यावेळेला सुरुवात करतोय महिलांच्या मॅचला। सर्वात प्रथम या ठिकाणी आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया महिलांच्या टीम मधली फायनलिस्ट नंबर 1 माझगावची माय माऊली। जोरदार टाळ्या। धन्यवाद डीजे। यानंतर पुढचा संघ जो असणार आहे फायनलिस्ट नंबर 2 मराठा वॉरियर्स। आणि यानंतर आपण टॉसच्या मान्यवरांना आमंत्रित करूया। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मृगाक्षा पारकर यांचं। जोरदार टाळ्या। ही कॅप्टन्स पुढे यायचं आहे। टॉस आपण करून घेतो आहोत या फायनल मॅचचा। माझगावची मायमाऊली या संघाने टॉस जिंकलाय। आपला निर्णय कळवायचा आहे। बॅटिंगचा निर्णय घेतलाय माझगावची मायमाऊली या संघाने टॉस जिंकून। एक फोटो क्लिक करूया आपण दोन्ही टीम्सचा एकत्रित विथ आपले टॉसचे मान्यवर आणि लगेचच सुरुवात करूया या महिलांच्या फायनलला। महिलांची फायनल रंगते, लक्षात असू द्या। माझगावची मायमाऊली वर्सेस मराठा वॉरियर्स या दोन संघांमध्ये माझगावची मायमाऊली हॅव वॉन द टॉस अँड दे हॅव इलेक्टेड to bat first. सर्व प्रेक्षक लक्षात असू द्या, इनिंग्स ब्रेक मध्ये पुन्हा एकदा ऑन होणार आहे आपला डान्सिंग कॅम्प विथ डीजे ओमकार। विनंती असणार आहे लाईटमन हितेश पारकर लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे। हितेश पारकर विनंती असणार आहे।
सन या ठिकाणी आपण सन्मान करतो आहोत ज्यांनी प्रत्येक मॅच नंतर आपल्या लाईट शोनं इथल्या विद्युत व्यवस्थेला अगदी सुंदर रीतीने न्याय दिलाय। सर्वप्रथम आमचे लाईटमन हितेश पारकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। मी विनंती करेन हितेश यांना की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे, त्यांचा या ठिकाणी केला जातोय शुभ सन्मान। हितेश पारकर आमचे लाईटमन, वैभव घुगे सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय। यानंतर आपण आमंत्रित करतो आहोत आमच्या डीजे मास्टरला ओमकार शेरमकर, प्लीज कम ऑन स्टेज। यानंतर आपण या ठिकाणी आमंत्रित करतो आहोत मंदार माझगावकर यांना, त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय। मी विनंती करेन मंदार माझगावकर यांना की आपण व्यासपीठावरती यायचंय। चला मॅचला सुरुवात करायची आहे। चला मॅचला सुरुवात करायची आहे। विनंती असणार आहे पंचांना, पंच प्लीज रिक्वेस्ट करायची आहे फिल्डिंग सेटअप करून घेण्यासाठी। मंदार माझगावकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। वैभव घुगे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय। आमचे मंदार माझगावकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। चला यानंतर होणारा सामना असणार आहे क्वालिफायर 2 चा, जो रंगणार आहे टीम मुन्ना 11 वर्सेस मराठा वॉरियर्स। दोन्ही संघांचे कर्णधार अजिंक्य गायतडके आणि उमेश विल्यम्स तयार राहायचंय। टॉस केला जाणार आहे आपला। यानंतर दोन्हीही टीम्सने आपल्या प्लेयर्सला रेडी करून ठेवायचं आहे। मुन्नाबाईंचा संघ मुन्ना 11 आणि त्यांच्या समोर असणार आहेत मराठा वॉरियर्स अजिंक्य गायतडके यांचा।
यावेळेला समोरच्या दिशेने पहिल्याच बॉलला खेळलाय. या पहिल्या बॉलवरती आलाय पहिला सिंगल. नो बॉल आहे. आणि बॉक्स आउटच्या स्वरूपात नक्कीच बाद होऊन माघारी परतावं लागणार आहे. पहिली विकेट जाते टीम माझगावची मायमावली या संघाची. संघाची धावसंख्या येऊन पोहोचते ती म्हणजे एक गडी बाद. पाच चेंडूनंतर धावसंख्या 2 वर येऊन पोहोचली आहे. यावेळेला देखील एक डॉट बॉल आहे, परंतु 22च्या स्वरूपातली एक धाव. चांगला एफर्ट यावेळेला पाहायला मिळाला. एक धाव यावेळेला मिळणार आहे. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि या पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे टीम माझगावची मायमावली 3-1 गडी बाद. नक्कीच पहिला झटका लागलाय या संघाला आणि या सर्व महिला आज त्यांची कामं एका बाजूला ठेवून आज क्रिकेटला वेळ दिलाय. नक्कीच या DPLने प्रत्येक क्षेत्रातल्या प्रत्येक माणसाला यावेळेला क्रिकेट खेळायला भाग पाडलंय. लहान मुलांच्या आपण 8 टीम्स पाहिल्या, महिलांच्या या 2 टीम्स पाहतोय, लेजेंड्सच्या 3 टीम्स पाहिल्या आणि सिनियर मेन्सच्या आपण पाहिल्या एकूण 10 टीम्स. असे एकूण लीग स्टेजचे 70 सामने, लेजेंड्सचे 3 सामने, महिलांचा 1 सामना आणि लहान मुलांचे 15 सामने, 16 सामने, असे एकूण 97 सामने या स्पर्धेमध्ये आपण पाहिले. यावेळेला चांगला फटका आहे, समोरच्या दिशेने खेळलाय. एकच धाव यावेळेला मिळणार आहे. यावेळेला बॅटरनं समोरच्या दिशेने नक्कीच खेळलाय. एकच धाव यावेळेला प्राप्त झाली आहे. धावसंख्या 1 न पुढे जाईल. धावसंख्या आता येऊन पोहोचते ती म्हणजे 5 या आकड्यावरती. लेग साईडच्या दिशेने लहान मुलांनी जे बाउंड्री फेन्सवर हात ठेवले आहेत तर मागे घ्यायचे आहेत. लहान मुलांना विनंती आहे, लहान मुलं हादी आणि त्यांच्यासोबत जी लहान मुलं आहेत विनंती आहे मागे व्हायचंय. यावेळेला समोरच्या दिशेने पुन्हा एकदा केलाय प्रहार. बॉल सुटलाय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी चुकलाय. विकेट येते आणि विकेटचं या ठिकाणी होत आहे पतन. धावसंख्या येऊन पोहोचेल 6 धावांवरती. दुसरा गडी बाद. टॅप केलाय चेंडूला. एकच धाव यावेळेला मिळणार, एकही धाव यावेळेला मिळणार नाहीये. धावसंख्या 5. यावेळेला समोरच्या दिशेने प्रहार, चांगली फिल्डिंग आणि ओव्हर थ्रो देखील झालाय. दुसरी धाव यावेळेला पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या आता येऊन पोहोचेल ती म्हणजे 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती येऊन पोहोचलेत. शेवटचा चेंडू, 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू
टॅप केलंय चेंडूला, एकच धाव आली आहे. या एका धावेने 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आता येऊन पोहोचताना पाहायला मिळते. 8-2 गडी बाद. विनंती असणार आहे डाव्या बाजूला, माझ्या डाव्या बाजूला जे प्रेक्षक स्कोर कार्डच्या समोर बसले थोडंसं सरकून बसायचंय. यावेळेला वाईड बॉल आहे आणि वाईड +2 = 3. लहान मुलांना विनंती आहे, जे स्क्वेअर लेगला उभे आहेत लहान मुलं, सर्वांनी हात वरती घ्यायचे, हात मागे घ्यायचे. यावेळेला चांगली फिल्डिंग आहे आणि डिरेक्ट हिट, रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट खात्यात येतोय. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. समोरच्या दिशेने केलाय प्रहार, एकच धाव यावेळेला काढली आहे धावून. धावसंख्या आता येऊन पोहोचेल ती म्हणजे 12 या आकड्यावरती. यावेळेला पुन्हा एकदा समोरची दिशा, परंतु यावेळेला वेगळी दशा. किती धावा मिळणार आहेत? चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळणार आहे. पहिला चौकार या पहिल्या डावातला पहिला चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आता पुढे जाते, धावसंख्या 16 या आकड्यावरती येऊन पोहोचते. तीन चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या 16 वरती येऊन पोहोचली आहे. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. यानंतरचं एक षटक पहिल्या डावातलं येणं बाकी. आणखीन एकदा चांगली फिल्डिंग आहे, चांगली फिल्डिंग केली जाते वारंवार सावी यांच्या माध्यमातून. दरम्यान पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एकदा मिसफील्ड झाली आहे, परंतु चांगली अडवणूक, चांगलं कव्हरअप केलं गेलं त्या चेंडूला लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकांकडून. दरम्यान धावसंख्या आता पुढे येते, धावसंख्या 17 वरती येऊन पोहोचताना पाहायला मिळते. बॅटची कडा घेतली आहे, इनसाइड एज घेतली आहे आणि एकही धाव घेतली नाहीये. षटक या ठिकाणी संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 17-3 गडी बाद. अजूनही एक षटक बाकी आहे पहिल्या डावातलं. यानंतर विसरू नका क्वालिफायर 2 चा सामना. मुन्ना 11 पहिल्या क्वालिफायर 1 मध्ये हरून आलेत आणि एलिमिनेटर जिंकून मराठा वॉरियर्स सज्ज होतील. हर्ष चेऊलकर चांगले गोलंदाज, ओमकार भराडे चांगली गोलंदाजी होते आणि मुन्ना 11 कडे जर पाहायचं झालं तर उमेश विल्यम्स यांना आता विचार विनिमय करावा लागेल. काय चुकलं त्या पहिल्या सामन्यात, त्या चुकांना सुधारून नवीन स्टार्टकडे आगेकूच करावी लागेल, वाटचाल करावी लागेल. सिंगल आलाय, एक धाव आली आहे. धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 18 या आकड्यावरती. वरती होत आहेत आणि यावेळेला मात्र चौकार येताना पाहायला मिळतोय. 4 धावांचा फटका, 4 रन्स. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा प्रहार, आणखीन एक 4.
ज्यावेळेला आणखीन एक चांगला फटका आलाय, परंतु अपील पंचांकडे देखील आली आणि पंचांचा बोट गेला आबाळाकडे. इव्हेंट फुल ओव्हर. सव्वीस धावा धावफलकावरती झालेत. शेवटचे 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा केलाय प्रहार. एकही धाव या वेळेला मिळणार नाहीये आणि आणखीन एक रनआउट होऊन माघारी परतावं लागणार आहे आणखीन एका बॅटरला. धावसंख्या 26. आता अर्धी टीम पवेलियनच्या आत. 5 गडी बाद. शेवटचा चेंडू आहे इनिंग्स मधला आणि आणखीन एक चौकार येणार आहे. पहिल्या डावानंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 30. 31 धावांचं लक्ष आहे आणि डान्स कॅम्पला करूया सुरुवात. या डान्स कॅम्पचं प्राइस देखील दिलं जाणार आहे. 3, 2, 1 लाईट्स आउट. Sick. Thank you, DJ. Thank you. विनर कळतायत. हेल्मेट वाला. हेल्मेट हेल्मेट वाला घालून ये. स्टेज वरती. स्टेज वरती जायचंय. अरे एक मिनिट. हेल्मेट वाले प्रेक्षक कृपया करून आपण स्टेज वरती जायचंय. अरे हेल्मेट वाले तर विनर होतेच, पण हा पोरगा चांगला विनर आहे. इकडचा. हा व्हायरल मुलगा इकडचा. ये हेलो ये हेलो हेलो नहीं तर ले जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या दोन्ही विनर्स साठी.
चला मॅचला सुरुवात करायची आहे, परंतु मुख्य मंचकावर आता वेळ झाली आहे टॉसची. टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेन बोथ द कॅप्टन्स, मुन्ना 11 चे कॅप्टन उमेश विलियम्स आणि मराठा वॉरियर्सचे कॅप्टन अजिंक्य गायतडके, चला दोघांनीही व्यासपीठावर यायचंय टॉस साठी. टॉस या ठिकाणी केला जातोय आमच्या वायलेट स्टुडिओचे बबलू भाई यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाणार आहे. त्याचप्रमाणे वैभव सर सुद्धा उपस्थित आहेत या टॉस साठी. दोन्ही कॅप्टन्स आहेत तयार. टॉसची वेळ झाली आहे. क्वालिफायर 2 चा सामना आहे. यामधून कळणारे आपल्याला फायनलिस्ट 2. टॉस वन बाय मुन्ना 11 अँड चूज टू बॅट फर्स्ट. थँक्यू उमेश. यानंतर आपण येऊया वैभव सरांकडे. आजचा दिवस, आज तुमची उपस्थिती या ठिकाणी लाभली आहे सर, आणि कसं तुम्हाला वाटतंय हे तुमच्या शब्दात सांगायचंय. हा माहोल बघून, या सर्वांची एनर्जी बघून, या सर्व लहान मुलं, या महिलांचा, या मोठ्यांचा, सर्वांचा गेम बघून कसं वाटतंय सर? सगळ्यात आधी धन्यवाद मला इकडे बोलवल्याबद्दल. शैलेश सरचं खूप मोठा आभार. आम्ही एकत्रच काम करतो. सरांमुळेच आज आम्ही एवढे शाईन होतो, कारण की सर आमचे DOP आहेत आणि आम्ही स्टेजवर परफॉर्म करतो. आणि मी पण इकडचाच आहे, मुंबई सेंट्रलचा. मी स्वतः क्रिकेट खूप छान खेळतो. बॅट्समन आहे मी, कीपर आहे मी. तर मला खूप आनंद होतो जेव्हा मी बॅट्समन आहे रे मी. ओके. तर मी आलेलो फक्त 40 मिनिटासाठी, सरांना माहीत आहे. पण इकडे बघून तुमचा हा वेडेपणा बघून मी इथे जास्त थांबलो आहे. तर खूप बरं वाटतंय. हा वाईब असतो ना एक, तो क्रिएट करणं खूप गरजेचं आहे. आणि तो IPL वाली फिलिंग येते इकडे, तर ती फिलिंग चांगली आहे. आणि कॉमेंट्री पण चांगली होते. तो वाईब आहे म्हणून ते क्रिकेट खेळण्याची एनर्जी आणि तो ऑरा इकडे क्रिएट होतो आहे. तर थँक्यू सो मच इकडे बोलवल्याबद्दल. आणि 13 सीझन झालेत म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे की 13 वर्षापासून सातत्याने तुम्ही हे क्रिकेट स्पर्धा आयोजित करतात आणि ती खेळतायत. तर थँक्यू सो मच. गणपती बाप्पा लक्ष ठेवतोय तुमच्यावर आणि माझ्यावर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर. आणि तुमच्या या येणाऱ्या सीझनसाठी मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा यासाठी खूप खूप शुभेच्छा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आजचे आपले प्रमुख उपस्थिती वैभव घुगे सर, डान्स इंडिया डान्स सुपर डान्सर. यावेळेला मैदानाच्या आत काय घडत येतं? मैदानाच्या आत मानसीने पटकावलाय विकेट. पहिला गडी बाद. यावेळेला हलक्या हातांनी खेळलेत. एकही धाव यावेळेला प्राप्त झाली नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. तीन धावा धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान पुढचा चेंडू येताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू, चौथा चेंडू. 5 चेंडू नंतर आता धावसंख्या 3 वर चढली आहे. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. असं वाटतंय हा नक्की कोणाचा सामना सुरू आहे, कारण गोलंदाजीमध्ये इतका चांगला वेग आहे, इतकी चांगली गोलंदाजी आहे. यावेळेला देखील एक चांगला चेंडू आहे, पॉइंटच्या दिशेने कट केलाय. तितकीच चांगली फलंदाजी सुद्धा. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय आणि या पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 4. एक गडी बाद. दरम्यान पुढच्या षटकाला होते सुरुवात. लक्ष जर आपण पाहिलं तर लक्ष असणार आहे ते म्हणजे 31 धावांचं लक्ष असणार आहे आणि केवळ 4 धावा खर्च केल्या आहेत या पहिल्या षटकामध्ये मानसी यांनी. यावेळेला समोरच्या दिशेने प्रहार केलाय. एकच धाव यावेळेला सुद्धा प्राप्त होणार आहे. स्त्री शक्ती, आणि ही स्त्री शक्ती देखील कोणत्याही क्षेत्रात आज मागे राहिलेली नाहीये. क्रिकेटर्सच्या बाबतीत जर म्हणायचं झालं
तर आपल्याच मुंबईतली, आपल्याच महाराष्ट्रातली, आपल्याच सांगलीची क्रिकेटर स्मृती मंधाना, जी आपल्याला रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचं नेतृत्व करताना पाहायला मिळते. आपल्या भारतीय संघासाठी जवळजवळ आयर्लंडमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये त्यांनी सर्वाधिक 74 धावांची एका मॅचमध्ये खेळली होती. वन डे इंटरनॅशनल असू दे, टेस्ट क्रिकेट असू दे किंवा T20I असू दे, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या बॅटिंगनं जोर दाखवणारी स्मृती मंधाना क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळते. भारतीय क्रिकेटर. नक्कीच भारतीय क्रिकेटला देखील महिलांचं तितकंच मोठं योगदान आहे. क्रिकेट नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचं मोठं योगदान आहे. आणि याच महिलांचा जागर आज DPL मध्ये क्रिकेट स्वरूपी जागर या ठिकाणी होतोय. दरम्यान धावसंख्या 8 वरती येऊन पोहोचली आहे. पुढील चेंडू आहे, यावेळेला देखील समोरची दिशा निवडली आहे. एकच धाव यावेळेला प्राप्त होणार आहे. धावसंख्या शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. नऊ धावा धावफलकावरती होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने प्रहार केलाय. चांगली अडवणूक त्या चेंडूची. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि रनआउटची अपील पंचांकडे. पंचांचा मात्र करार आहे नॉट आउटचा. 2 धावा जोडल्या जातील संघाच्या धावसंख्येत. संघाची धावसंख्या 11 वरती येऊन पोहोचते. एक शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. या षटकामधला 11 धावा धावफलकावर झाले आहेत. 31 धावांचं लक्ष्य आहे, म्हणजेच 20 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि या 13 चेंडूंमध्ये असणार आहे 20 धावांची आवश्यकता. 13 बॉल 20. माझगावची मायमाऊली आतापर्यंत या सामन्यामध्ये चांगलं काम केलंय आणि 2 षटकांनंतर धावसंख्या येऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 12. अजूनही गरज असणार आहे 12 चेंडू 19 धावांची या मॅच मध्ये विजयासाठी. तर चला, मुन्ना 11 आणि त्यांचे प्रतिद्वंदी मराठा वॉरियर्स दोन्ही टीम्सने तयार राहायचंय. उमेश विलियम्स आपले बॅटर रेडी ठेवायचे आहेत आणि त्यांच्यासोबतच अजिंक्य गायतडके आपल्या संपूर्ण संघाला घेऊन स्टेजच्या खाली थांबायचंय, जमायचंय. यानंतर लगेचच क्वालिफायर 2 ला सुरुवात होईल. त्यामधून आपल्याला मिळेल फायनलिस्ट नंबर 2. त्यानंतर असणार आहे लेजेंड्सचा सामना, जिथे मुन्नाभाई, सगळ्यांचे लाडके मुन्नाभाई खेळताना पाहायला मिळणार आहेत आणि मुन्नाभाईंसाठी चीअर सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो सामना रंगणार आहे माझगाव लेजंड वर्सेस लेजंड स्ट्रायकर या 2 संघांमध्ये. आणि त्यानंतर रंगेल मेगा फायनलचा सामना, ज्यामध्ये माझगावची मायमाऊली तर पोहोचलाय, परंतु दुसऱ्या संघाची प्रतीक्षा आहे, जी प्रतीक्षा उघडेल पुढच्या सामन्यानंतर. दरम्यान 3ऱ्या षटकाला होते सुरुवात. आखूट टप्प्याचा बॉल. एकच धाव. एक धाव घोषित स्वरूपाची मिळणार आहे. धावसंख्या 13 वरती येऊन पोहोचली आहे. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 11 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे. आखूट टप्प्याचा बॉल. यावेळेला बाद होऊन माघारी परतावं लागतंय. बॉक्स आउटच्या स्वरूपात विकेटचं पतन. धावसंख्या 13. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलाय. चेंडूला एकच धाव यावेळेला पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 14 वरती येऊन पोहोचली आहे. पुढचा चेंडू यावेळेला येताना पाहायला मिळतोय. 34था चेंडू या षटकातला. 4th बॉल ऑफ द ओव्हर. पुढे टाकलाय चेंडू. नक्कीच गुड लेंथ पेक्षा थोडे फुलर लेंथवर हा चेंडू होता. यावेळेला रनआउटची संधी आहे आणि रनआउट या ठिकाणी मिळेल सुद्धा. आणखीन एक रनआउट मराठा वॉरियर्स बॅटर.
यावेळेला बॅटची कडा घेतली आहे. बॅटर मात्र क्रीज मध्येच थांबलेत. धावसंख्या 15 वरती येऊन पोहोचली आहे. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलाय. चेंडूला एकच धाव प्राप्त होणार आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त आणि या 3 षटकांनंतर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 16. 2-3 गडी बाद म्हणजेच अजूनही शेवटचं षटक शिल्लक आहे आणि या शेवटच्या षटकांमध्ये गरज असणार आहे ती म्हणजे 6 चेंडू आणि 15 धावांची. यावेळेला समोरच्या दिशेने प्रहार केलाय. एकच धाव यावेळेला पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाईल. या 2 धावांनी धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलक आता येऊन पोहोचणार आहे तो म्हणजे 18 या आकड्यावरती. अजूनही 13 धावांची गरज. 5 चेंडू 13 धावा. सचिन पाटील आपल्याला विनंती असणार आहे आपण कुठे असाल तर लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचंय. सचिन पाटील 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. समोरच्या दिशेने प्रहार केलाय. यावेळेला मात्र निघून जाईल चेंडू सीमा पार. चौकार आलाय प्रियू यांच्या बॅटमधून. नऊ धावांची गरज आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. समोरची दिशा पुन्हा एकदा निवडली आहे. यावेळेला चांगली अडवणूक आहे. एकच धाव यावेळेला घेतली गेली आहे. अपील पंचांकडे आहे. पंचांनी मात्र थर्ड अंपायर रेफरल घेतलंय. थर्ड अंपायर या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि ते पुन्हा एकदा चाचपणी करतील या चित्रफितीची. धन्यवाद डीजे. 3 चेंडू आणि या 3 चेंडूंवरती 8 धावांची आवश्यकता. 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 3 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये खूप बरेचसे ट्विस्ट अँड टर्न्स आतापर्यंत आले आहेत. 3 चेंडू 8 धावांची असणार आहे गरज. समोरच्या दिशेने प्रहार. पुन्हा एकदा चांगली अडवणूक. यावेळेला ओव्हरथ्रो झालाय. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मिसकम्युनिकेशन अपील पंचांकडे यावेळेला सुद्धा केली गेली आहे. पंचांचा निर्णय पाहायला लागणार आहे. काय बोलतायत पंच. नॉट आउटचा इशारा. दरम्यान धावसंख्या आता 24 वर येऊन पोहोचली आहे. 23 धावांवरती येऊन पोहोचली आहे धावसंख्या. अजूनही 2 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. एक बिग हिट नक्कीच आणि या मॅचचं समीकरण बदलू शकतं. 2 चेंडू आणि 7 धावांची इथून पुढे असणार आहे गरज या मॅच मध्ये विजयी होण्यासाठी. या मॅच मध्ये विजयी झेंडा रोवण्यासाठी, त्या ट्रॉफीला उचलण्यासाठी 2 चेंडू 10 धावांची गरज असताना बॉक्स आउट होऊन बाद होत आहेत बॅटर. शेवटचा चेंडू आहे. 1 चेंडू 7 धावांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
शेवटचा चेंडू, एक चेंडू आणि 7 धावांची आहे गरज. चांगला बॉल आहे यावेळेला सुद्धा आणि रनआउट घेतलाय. 6 धावांनी या सामन्यामध्ये जिंकलाय टीम माझगावची माय माऊली या संघाने. चला विनंती, धन्यवाद डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू ओमकार. विनंती असणार आहे लुसिंग टीम मराठा वॉरियर्स. चला आपण सर्व अख्ख्या टीमने व्यासपीठावर जायचंय. अख्ख्या टीमला विनंती आहे आपण स्टेजवर जायचंय. अख्ख्या टीमला विनंती असणार आहे आपण स्टेजवरती जायचंय. मराठा वॉरियर्स लुसिंग टीम संपूर्ण टीमने आपण व्यासपीठावर जायचंय. विनंती असणार आहे. आणि चला मुन्ना 11 बॅटर तयार ठेवायचे आहेत आणि अजिंक्य गायतडके चला टीम मैदानात आणायची आहे आणि फील्ड सेटअप करून घ्यायचं आहे. आपल्याला ऑलरेडी बराच वेळ झाला आहे आणि लवकरात लवकर आपल्याला यानंतर 2 फायनल्स आवरायचे आहेत. लेजेंड्सची एक फायनल बाकी आहे आणि सिनियर मेन्सची एक फायनल. चला विनंती असणार आहे मराठा वॉरियर्स. धन्यवाद डीजे. मी कॅप्टन ऑफ द टीम मराठा वॉरियर्स यांच्यापर्यंत माईक पोहोचवायचा आहे. कसं वाटतंय तुम्हाला आज मराठा वॉरियर्सचे कॅप्टन्स? आपण माईक त्यांना हँड ओव्हर करायचा आहे. कसं वाटतंय तुम्हाला आज या DPLच्या माध्यमातून तुम्हाला ही अपॉर्च्युनिटी देण्यात आली आणि कशा प्रकारे खेळ राहिलाय? हार जीत तर गेम मध्ये होत असते, परंतु आज कशा प्रकारे गेम खेळलाय तुमच्या टीमनं, काय सांगाल? कसं वाटतंय तुम्हाला आज या DPL मध्ये ही अपॉर्च्युनिटी मिळाली आहे आणि आज टीम नक्कीच हरली आहे, परंतु तुमच्या खेळाने सर्वांची मनं जिंकली आहेत, तर काय सांगाल तुम्ही? First of all, I would like to thanks to all the crowd who clap for us. Thank you so much for this. And we tried our best and we have given our best. No, I have never worried about the result, but yeah, we are happy that we got a chance to play in this big tournament. So all thanks to this big tournament and Alpesh sir. Thank you so much for calling us. Thank you so much. Thank you so much. यानंतर आपण या ठिकाणी आमंत्रित करतो आहोत ज्यांनी फायनल मध्ये बाजी मारली असा संघ माझगावची माय माऊली. या संपूर्ण टीमला आपण व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. माझगावची माय माऊली संपूर्ण टीम. ये वाला माइक कर लो. ये वाला देना, ये वाला देना. ये लो. इसको थोड़ा पोस्ट किया ना पीछे से, ऐसे पोस्ट में कपड़ा लगा.
ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे टीम माझगावची मायमाऊली आणि सिनियर मेन्सचा संघ हे सर्व पाहत असेल आणि ती मोठी ट्रॉफी वरती नजर आता सिनियर मेन्सच्या संघाची सुद्धा असणार आहे. माईक हँड ओव्हर करायचा आहे कॅप्टनला. माईक हँड ओव्हर करायचा आहे कॅप्टनला. कॅप्टन ऑफ द टीम बोलतील. छोड़ दो आप पकड़ लो. कॅप्टन कडे माईक पोहोचवायचा आहे. नक्कीच आजची जी मॅच झाली आहे त्याबद्दल थोडीशी चर्चा करूया आपण कॅप्टन ऑफ द टीमशी. आज मॅच जिंकलाय तुम्ही, कसं वाटतंय, काय फिलिंग आहे? चांगलं वाटतंय. अजून काय मी बोलणार नाही. हे लोक सगळे मजे घ्यायला बसले फक्त. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या माझगावची मायमाऊली या संघासाठी. लेट्स प्ले. चला सुरुवात करूया.